आता एक मोठी बातमी सध्या पुण्यातून समोर येते। पुणे महानगरपालिकेमध्ये मनसेनं ठिय्या आंदोलन केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पुणे पालिकेमध्ये मनसेनं ठिय्या आंदोलन पुकारलंय, त्यामुळे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुणे पालिकेमध्ये मनसेनं हे ठिय्या आंदोलन केलंय, तर मनसे सध्या पुण्यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर पुण्यामध्ये मनसे आक्रमक झाली आहे। पुण्यामध्ये पालिकेमध्ये आता मनसेनं ठिय्या आंदोलन सध्या सुरू केलेलं आहे। पुणे पालिकेमध्ये मनसे आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। विविध विषयांवरती मनसे आपला आवाज उठवत असते आणि यातच आता पुण्यामध्ये देखील मनसेनं आंदोलन सुरू केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। विविध मागण्यांसाठी मनसेनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। पुणे पालिकेमध्ये मनसेनं हे ठिय्या आंदोलन सध्या सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। तर पुण्यातून मोठी बातमी सध्या समोर आली। त्यानंतर काय पावले उचलण्यात आली? त्याच्यानंतर जे आहे ना, प्राथमिक चौकशी अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून केलेली आहे। प्राथमिक चौकशीनंतर त्याच्यामध्ये विभागीय चौकशी आता सुरू करत आहोत आम्ही, आणि ते 1 महिन्यामध्ये कन्क्लूड केली जाईल। त्याचा आरोप असा होतोय की मोठ्या लोकांना त्यांची मोठी थकबाकी आहे, मात्र सर्वसामान्य माणसाच्या घरासमोर बँड वाजून वसुली केली जाते आणि मोठे धनदांडगे म्हणजे त्याची उदाहरणं देखील त्यांनी दिली। जे आरोप आहेत ते आरोपाकरताच विभागीय चौकशी राहणार आहे, त्याची चौकशी करू। माधव जगतापांची विभागीय चौकशी होणार आणि याला काय कालमर्यादा आपण ठरवणार आहोत? 1 महिन्यामध्ये ते कन्क्लूड करणार। कोण कोण असणार या समितीमध्ये? नक्की तुम्ही स्वतः समितीमध्ये नसते, हे विभागीय चौकशी अधिकारी असतो, त्याची अपॉइंटमेंट केली जाईल। त्याच्यामध्ये जे आपल्या महापालिका अधिनियमाच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल। आज त्यांचं पत्र देण्याची मागणी आहे, त्यांना पत्र देणार आहात का तुम्ही? पत्र देणार आहे ना मी त्यांना। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते अजून देखील या ठिकाणी बसलेले आहेत आणि आयुक्तांनी सांगितलेलं आहे की पत्र दिलं जाणार आहे। निलंबन नाही, पण त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पत्र करण्यात येणार आहोत आणि विभागीय आयुक्तांकडून चौकशी। पत्र आम्ही स्वीकारू, पण निलंबन का नाही? हेच जर का उपायुक्त नसते, क्लास 1 ऑफिसर आहे, क्लास 1 ऑफिसरला निलंबन करता येतं, त्यासाठी काय कोणाची परमिशनची गरज नाही, त्यासाठी सर्वेसर्वा जे आहेत ते आमचे आयुक्त साहेब आहेत। मग निलंबन का नाही? हेच जर का खालचा अधिकारी असता एखादा, तर निलंबन तातडीने केलं असतं। मग ह्यांच्या चौकशीमध्ये दोषी आढळलेला आहे, हे त्यांनी स्वीकारलेला अहवाल आहे, मग निलंबन का नाही? वाचवलं जाते असा आरोप आहे। नक्कीच यांचा कोणतरी आका आहे, तो आका जो आहे तो फोन करतो आणि बिचारा आमच्या आयुक्तांवरती दबाव टाकतो, आणि जर तसं नसेल तर आयुक्तांनी धाडस दाखवावं आणि तातडीने निलंबन करावं आणि मग त्यांची विभागीय चौकशी करावी। कारण पदावर राहून करण्यापेक्षा पदनियुक्त त्यांना करा, पदमुक्त करा आणि मग त्यांची चौकशी करा। पदनियुक्त करून त्यांना हो, प्रकारची मागणी जी आहे ती सध्या केली जाते, परंतु सध्या हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते अगदी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या समोर जो आहे तो ठिय्या मांडलेला आहे। आयुक्तांचं हे दालन आहे आणि आयुक्तांच्या दालनाबाहेरची ही आपण दृश्य जी आहेत ती पाहतोय, कारण का यापूर्वी देखील अशा प्रकारची मागणी केलेली आपण पाहिलेली होती, परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी ठिय्या जो आहे तो मांडलेला आहे। ही फलकबाजी जी आहे ती देखील आपण पाहतोय की या फलकबाजीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं जे आहे ते रोष व्यक्त केलेला आहे। दोषी उपायुक्त माधव जगताप यांचे निलंबन करा अशा प्रकारची मागणी त्यांची होते। तर दुसऱ्या फलकामध्ये आपण पाहतोय की दोषी उपायुक्तांना कोण देतंय मोका, कारवाई थांबवण्यासाठी कोण आहे आका, अशा प्रकारचं फलक जो आहे ते हे अतिशय सावधगिरीने आतमध्ये आले, कारण का आतमध्ये आंदोलन करणं जो हे परवानगी दिली जात नाही। आतमध्ये हे जे ते सिक्युरिटीला कदाचित सगळं हे करून आलेले आहेत आणि आता सगळ्यांचा ठिय्या जो आहे
तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आयुक्तांच्या अगदी समोर हे सगळं जे आहे ते चित्र सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि दोषींवरती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती या सगळ्यांची आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आता जे आहे ती उग्र असं आंदोलन आयुक्तांच्या दालनाबाहेर आयुक्तांच्या समोर जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, उपायुक्त जे आहेत ते या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून आता पत्र दिलं जात आहे का अशा प्रकारची पत्र जी आहे ती देऊन माधव जगताप यांच्यावरती चौकशी आयोग जे आहे ती काम करेल अशा प्रकारचं म्हणणं आयुक्तांनी दिलेलं आहे आणि महिन्याभरामध्ये जो आहे तो यावरती काही ना काही निर्णय जो आहे तो घेतला जाईल अशा प्रकारचं म्हणणं यांच्याकडून जे आहे ते मांडलं जात आहे. त्यामुळे पाहणं हे महत्त्वाचं आहे की आता नेमकं काय कारवाई केली जाते, कारण का मनसेचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे सगळं जे आहे ते आंदोलन केलं जातं आहे आणि हे सगळे कार्यकर्ते आपण पाहिलं तर आयुक्तांच्या दालनामध्ये सध्या ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि त्यांच्या वतीने हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. परंतु आयुक्तांवरती दबाव नेमका कोणाचा आहे, आका खरंच महापालिकेमध्ये कोणी आहे का जो दोषी उपायुक्तांना वाचवतोय, माधव जगताप यांना वाचवतोय, कारण का यापूर्वी देखील अनेकदा माधव जगताप यांच्यावरती आरोप झालेले होते. ज्यावेळेस ते अतिक्रमण विभागामध्ये कामाला होते, काम करत होते, उपायुक्त होते, त्यावेळेस देखील माधव जगताप हे चर्चेमध्ये आलेले होते. अनेक ठिकाणच्या अतिक्रमणाच्या कारवाईवरती शंका जी आहेत त्या उपस्थित केलेल्या होत्या आणि आता जे आहे ते आका यांचा कोण आहे, यांना कोण वाचवतं अशा प्रकारचं म्हणणं हे सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे आणि हे सगळे कार्यकर्ते आता बसलेले पाहायला मिळत आहेत. जर का 1 महिन्यात निलंबन नाही झालं तर यापेक्षाही तीव्र आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे अशा प्रकारचं मत या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने हे सगळं आंदोलन जे ते सध्याच्या घडीला केलं जातं आहे. सिक्युरिटी जी आहे ती आलेली आहे. आता या सगळ्या कार्यकर्त्यांना कदाचित जे आहे ते बाहेर घेतलं जाऊ शकतं, कदाचित या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते बाहेर आणलं जाऊ शकतं, कारण का नक्कीच रोहन, त्यामुळे एकंदरीतच आता या कार्यकर्त्यांची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ठिय्या करण्याचा इशारा यांनी दिलाय. धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.